नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कवितेला सुरुवात करणार आहोत. बघा, नवीन कविता क्रमांक 15. खोद आणखी थोडेसे. काय असेल बरं याच्यामध्ये? बघा, नावावरून थोडं वेगळं वाटतंय. खोद आणखी थोडेसे. पाहूयातच आपण. याच्या लेखिका आहेत, जे कवयित्री आहेत, आसावरी काकडे. त्यांचा जन्म 1950. प्रथमतः आपण कवयित्रीचा परिचय करून घेऊयात. आसावरी काकडे या एक प्रसिद्ध कवयित्री आहेत. त्यांचे अणू मणू शिरू, ऋतुचक्र, टिकटॉक ट्रिंग, भिंगोऱ्या, भिंग हे बालकविता संग्रह, आकाश, आरसा, उत्तरार्ध, मी एक दर्शन बिंदू, लाहो, शपथ, सार्थ, सहजीवनाची, स्त्री असण्याचा अर्थ हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. तरीही काही बाकी राहील, बोल माधवी, लम्हा लम्हा हे अनुवादित कविता संग्रह इत्यादी लेखन प्रकाशित आहे. 1990 साली विशाखा पुरस्कार व 1992 साली राज्य पुरस्कार यांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. तर आता या कवितेची आपण मध्यवर्ती कल्पना पाहूयात. काय सांगितले आहे या कवितेतून? नाव काय आहे बघा, खोद आणखी थोडेसे. जीवनात प्रयत्न आणि सकारात्मकता यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. बघा मुलांनो, हे तत्त्व सर्वांना लागू आहे आणि आता सध्या परिस्थितीमध्ये तर खूपच लागू आहे. म्हणजे खूप छान अशी कविता आहे बघा. खूप काही शिकवून जाणारी अशी कविता आहे. त्यामुळे फक्त ऐकून सोडून देऊ नका, तर ते कृतीत आणा. म्हणजे एवढी चांगली कविता आहे बघा. जीवनात प्रयत्न आणि सकारात्मकता म्हणजे पॉझिटिव्हिटी यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ध्येय साध्य करताना संयमाने, जिद्दीने, आत्मविश्वासाने, चिकाटीने कार्यरत राहावे लागते. बघा, ध्येय साध्य करायचे असेल, तुम्ही आता 10वीचं जर ध्येय ठरवलं असेल की मला चांगले मार्क्स पडावेत, 80, 85, 90 किती ठरवले तुम्ही असतील तेवढे, हे तुमचं ध्येय आहे. मग नुसतं ठरवून चालणार आहे का? प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. मग हे जर ध्येय ठरवलं असेल तर ते ध्येय साध्य करताना संयम असणं आवश्यक आहे, जिद्द, आत्मविश्वास, चिकाटी असणे आवश्यक आहे. पुढे बघा, चांगुलपणावर विश्वास ठेवणे आवश्यक असते. वास्तव आनंदाने स्वीकारावे. म्हणजे जे काय चाललं आहे, म्हणजे जे काय आपण जगतोय ते वास्तव आनंदाने स्वीकारायचं आणि कोणत्याही भ्रमात राहायचं नाही. उमेदीने जगण्यासाठी कष्टाची कास धरायची. बघा, आणखी उत्साहानं, आणखीन उमेदीनं जगण्यासाठी कष्ट केलेच पाहिजेत, असा संदेश या कवितेतून व्यक्त होतोय. आपण जिथे थांबतो तिथून चिकाटीने आणखी थोडेसेच पुढे गेले पाहिजे, तर यश निश्चितच मिळते. आणखी थोडेसे हा शब्द चिकाटी, जिद्द, आशावाद सूचित करणारा बघा शब्द आहे. म्हणजे आणखी थोडेसे म्हणजे काय? चिकाटी, जिद्द, आशावाद सूचित करणारा शब्द आहे. खोद आणखी थोडेसे. ठीक आहे. म्हणजे काय खोदायचं आहे? चिकाटी, जिद्द, आशावाद खोदायचं आहे. जमीन जाऊन तिथं उकरायची नाही आहे. कारण खोद या शब्दाचा अर्थ काय आहे? उकरणे, खणणे, खड्डा करणे. परंतु इथं कशाचं म्हणजे खनन करायचं आहे? तर चिकाटी, जिद्द, आशावाद. ठीक आहे. तर मध्यवर्ती कल्पना तुमच्या लक्षात आलेली असणार आहे. आपण आता कवितेला सुरुवात करूयात. खोद आणखी थोडेसे, खाली असतेच पाणी, धीर सोडू नको, सारी खोटी नसतात नाणी. बघा, काय सांगितलेलं आहे? खोद आणखी थोडेसे म्हणजे उकरा. काय उकरा? जिद्द, चिकाटी, आशावाद. खाली असतेच पाणी, धीर सोडू नको. बघा, सारी खोटी नसतात नाणी म्हणजे सकारात्मक पॉझिटिव्ह जीवन कसे जगावे, प्रयत्नवादी कसे असावे, हा मोलाचा संदेश देताना कवयित्री काय म्हणतात? निराश होऊ नकोस, जमीन खणत राहा, आणखी थोडेसे खोद,
जमिनीखाली नक्कीच तुला पाणी मिळेल. बघा म्हणजे काय सांगितले, निराश व्हायचं नाही, कितीही संकट येऊ दे, काहीही येऊ दे, जमीन खणत राहायचं. मग आपण काही वेळेला कसं खणतोय पाणी लागत नाही, पाणी लागत नाही, तसं झालं ना. मग इथं आणखी खोद, बघा आणखी थोडेसे खोद, जमिनीखाली नक्कीच तुला पाणी मिळेल. जिद्दीने प्रयत्न कर, जीवन जगताना हिंमत सोडायची नाही. बघा धीर सोडू नको, सारी खोटी नसतात नाणी. म्हणजे सर्व माणसे स्वार्थी नसतात, सारी खोटी नसतात नाणी. याचा अर्थ काय, सगळीच माणसे स्वार्थी खोटी नसतात. ठीक आहे, काही खरे शिक्केसुद्धा असतात, काही चांगली माणसंसुद्धा असतात, हा विश्वास मनात असू दे. म्हणजे आपल्या सुप्रसिद्ध कवयित्री आसावडी काकडे यांच्या बघा लाहो या काव्यसंग्रहातून घेतलेल्या खोद आणखी थोडेसे या कवितेत वरील काव्यपंक्ती आलेल्या आहेत. ठीक आहे, वरील म्हणजेच कुठल्या, खोद आणखी थोडेसे, खाली असतेच पाणी, धीर सोडू नको, सारी खोटी नसतात नाणी. यातून त्यांनी जीवनात प्रयत्न आणि सकारात्मकता यांचे अनन्यसाधारण महत्त्व सांगितलेले आहे. त्यासाठी कवयित्रीने विहिरीची व नाण्याची प्रतिमा योजलेली आहे. विहिरीला पाणी लागेपर्यंत जमीन खोदायची असते. खोदून पाणी लागले नाही तर नाउमेद निराश व्हायचे नसते, कारण आणखी थोडेसे खोदल्यास पाणी नक्की लागणारच. तसेच एखादे नाणे खोटे ठरले तर सर्वच नाणी काही खोटी नसतात. म्हणून मनुष्याने प्रयत्न करण्यात कसूर करायचा नाही. म्हणजे प्रयत्न करायचे, प्रयत्न थांबवायचे नाहीत, धीर सोडायचा नाही. धीराने काम केले तर सफलता नक्कीच मिळणार. बघा हा संदेश कवयित्रीने दिलेला आहे. ठीक आहे, पुढे काय म्हणतात बघा. घट्ट मिटू नये ओठ, गाणे असते ग मनी, आर्त जन्मांचे असते रित्या गळणाऱ्या पाणी. बघा घट्ट मिटू नये ओठ म्हणजे काय बरं, ओठ घट्ट दाबून आतल्या आत दुःख सहन करू नकोस. बघा खूप त्रास होत असेल, खूप दुःख होत असेल तर ओठ घट्ट दाबून त्यातल्या सहन म्हणजे काही व्यक्ती करत असतात, तर तसं करू नका. ठीक आहे, गाणे असते ग मणी, आर्त जन्मांचे असते, म्हणजे अबोलपणे वेदना सहन करू नकोस. आत खोल मनात प्रत्येकाच्या एक आनंदी गाणे दडलेले असते, ते शोध. ठीक आहे, झाडावरून म्हणजे शिशिरात झाडावरून मुकपणे गळणाऱ्या पानातही जन्मभराची वेदना साठलेली असते. ते गळताना दुःख करत नाही, पुन्हा पालवी फुटेल या आशेवर ते गळून पडते. बघा आर्त जन्मांचे असते रित्या गळणाऱ्या पाणी. आर्त म्हणजे वेदना कायम जन्मभर वेदनाच. बघा शिशिरात झाडावरून मुकपणे गळणाऱ्या पानातही जन्मभराची वेदना साठवलेली असते, परंतु ते पान दुःख करत नाही ना गळताना, पुन्हा पालवी फुटेल ही आशा असतेच ना, त्या आशेवरच ते गळून पडते. ठीक आहे, म्हणजे बघा मनुष्याने कोणत्याही भ्रमात राहायचे नाही. जे सत्य आहे, जे वास्तव आहे त्याचा काय केला पाहिजे, स्वीकार केला पाहिजे, तोही आनंदाने. उमेदीने जगण्यासाठी प्रयत्नांची कास धरली पाहिजे. हे पटवून देताना कवयित्री म्हणतात बघा, म्हणजे की घट्ट मिटू नये ओठ, गाणे असते कमणी, आर्त जन्मांचे असते रित्या गळणाऱ्या पाणी. आपले दुःख अनेक जन्मांचे असले तरी ते गळणाऱ्या पाण्याप्रमाणे मोकळे होऊन जाईल. बघा गळणाऱ्या पानाप्रमाणे मोकळे होऊन जाईल. म्हणून मन मोकळे करण्याची नितांत गरज आहे. आपल्या अंतरी असलेले गीत संगीत प्रकट केले पाहिजे. ओठ घट्ट दाबून ठेवणं योग्य आहे. ठीक आहे, बघा आता आपण एवढंच आत्ता पाहणार आहोत. ठीक आहे, 2 कडवी पाहिली आहेत. इथं बघा कवितेची ही काय आहे, मध्यवर्ती कल्पना आहे. या 2 कडव्यांमधील शब्दांचे अर्थ पाहून घ्या. खोदणे, सारी, नाणी, आर्त. ठीक आहे, वाक्प्रचार बघा. धीर न सुटणं म्हणजे हिंमत न हारणं. ठीक आहे, उमेदीनं जगणे म्हणजे काय बरं, तर
जिद्दीनं जीवन कंठणे. सारी खोटी नसतात नाणी, म्हणजे सगळीच माणसे स्वार्थी किंवा खोटी नसतात. रिते गळणारे पान म्हणजे सुकलेले पान की जे झाडावरून गळते. ठीक आहे. इथं बघा, आपण जे आता 2 कडवी बघितली त्याचा हा काय आहे एवढा भावार्थ आहे, तोही तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. याच्यासोबतचा जो स्वाध्याय तुम्हाला पाठवलेला आहे तो तुम्ही काय करायचा, आम्हाला सोडवून पाठवायचा आहे. ठीक आहे. थांबूया त्या ठिकाणी.